आणि आता बातमी येते ती नागपुरातनं। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवरती सोमवारी रात्री अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली। या दगडफेकीमध्ये देशमुखांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे। त्यांच्यावरती काटोलच्या रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर नागपूरला त्यांना हलवण्यात आलं। देशमुख समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होतोय, तर हा देशमुखांची स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। बघा, असं आहे, अनिल देशमुख नेहमी निवडणूक ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की ते हारणार आहे त्यावेळेस ते या प्रकारचं काहीतरी लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही ना काही करतात। अनिल देशमुख आणि सलील देशमुख कडनं या प्रकारचं काही ना काही कृत्य घडणार आहे म्हणून आणि मी हे सगळं भाकीत आधीच केलेलं होतं। यावेळेस काटोल विधानसभामध्ये अनिल देशमुखांची स्थिती खराब असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला तिथनं लढवलं आणि त्यांना लक्षात आलं की त्यांचा मुलगा जिंकू शकत नाही आणि म्हणून या प्रकारचं एक कृत्य त्यांनी काल संध्याकाळी असं घडून आणलं। ओके सारख्या दीड दमडीच्या आमदाराला, परत सांगतो, दीड दमडीच्या आमदाराला तळवे चाटू जो देवेंद्र फडणवीसचा ओळखला जातो त्याला मला उत्तर देण्याचं बाधिल नाही आहे। ती आपल्या भागाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा चरणसिंग ठाकूर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याचा वर्दस्त आणि त्याच्या वर्दस्ताने त्या ठिकाणी असे धंदे होऊन राहिले। मागील काळामध्ये पण काही दिवसापूर्वी याच चरणसिंग ठाकूरच्या एका व्यक्तीने काटोल येथे संतापे नावाच्या एका व्यक्तीला रॉडनी एका मिनिटात त्या ठिकाणी खतम केलं। म्हणून आता याच्याबद्दल जास्ती काय सांगायला नको। अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला, अत्यंत निर्घृण हल्ला झाला, डोक्यावर किंवा इतरत्र। आणि याच घडामोडीविषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातनं आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, मतदानाच्या काही तास आधी घडलेली ही सगळी घटना आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अनिल देशमुख यांची प्रकृती कशी आहे, त्यांच्यावरती कशा पद्धतीने उपचार सध्या सुरू आहेत, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये की आता कसं राजकारण एकूणच या घटनेनंतर आपल्याला घडताना बघायला मिळत आहे। गुरु, मतदानाच्या एका दिवसापूर्वी रात्री झालेला हा हल्ला आहे किंवा ही जी दगडफेक होती त्यामुळे याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे हा राजकीय चर्चेचा केवळ नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आता हा विषय बनलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख परत येत असताना त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला इजा झाली। त्यानंतर त्यांचं काटोलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नागपूरच्या रुग्णालयामध्ये त्यांना रात्री उशिरा दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। त्यांचं एक विशेष जे मेडिकल बुलेटिन आहे ते काही दुपारपर्यंत येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तशी माहितीही हॉस्पिटल प्रशासनाने दिलेली आहे। मात्र ज्या प्रकारे हा हल्ला झाला किंवा जी तथाकथित दगडफेक झाली त्याच्या चौकशीचे आदेश हे स्वतः एसपींनी दिलेले आहेत। एसपी स्वतः रात्री घटनास्थळी जाऊन आले आणि एक DYSP दर्जाचा अधिकाऱ्यालाही नेमण्यात आलेला आहे या संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी। त्याचबरोबर फॉरेन्सिकची टीमनेही या गाडीची आणि संपूर्ण घटनेची चौकशी केलेली आहे, तपासणी केलेली आहे। अहवालात काय येतं ते समोर समजणार आहे। मात्र या प्रकरणी पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर जे आहे ते मात्र राजकीय वातावरण संपूर्ण ढवळून निघालेलं आहे, कारण निवडणुकीचा काळ आहे, मतदानाचा दिवस आहे आणि या मतदानाच्या एका दिवसापूर्वी हा अशा प्रकारची घटना झाल्याने संपूर्ण राज्यात वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। आरोप प्रत्यारोप होत आहेत। भाजपकडनं आरोप करण्यात येत आहेत की अनिल देशमुख यांची ही स्टंटबाजी आणि या प्रकारच्या स्टंटबाजी आणखीही जे महाविकास आघाडीतले जे उमेदवार आहेत ते करू शकतात असा दावाही आमदार परिणय फुके यांनी केलेला आहे। तर राष्ट्रवादीकडून चौकशीमधनं काय समोर येतं हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।